मराठा समाजाला कोणत्याही स्थितीत कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि ओबीसींच्या आरक्षणाची मर्यादा वाढवावी याबाबतचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सर्वशाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या वतीने संविधान चौकात 3 दिवसांपासून सुरू आहे। येत्या 17 सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येण्याची माहिती बबन तायवाडे यांनी दिली। या दिवशीपासून जालना येथील आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणी केली। तेव्हा या महाराष्ट्रातील सर्व कुणबी आणि संपूर्ण ओबीसी समाज हा जागून उठला की आमच्यावरती आता अतिक्रमण करण्याचं काम मराठा समाज करतो आहे। कारण आतापर्यंत त्यांच्या वेगळ्या मागण्या राहत होत्या आणि ही नव्याने मागणी त्यांनी घेतली की कुणब्यांचे सरसकट प्रमाणपत्र द्या, म्हणजेच त्यांचं ओबीसीकरण करा आणि आता जेवढे काही ओबीसी आहेत त्याच्यामध्ये जास्तीचा भरणा करा, हा उद्देश त्यांचा यामागचा होता। आणि म्हणून या महाराष्ट्रातील सर्व कुणबी जातीय संघटना आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व शाखा यांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आणि त्याची सुरुवात ही नागपूरला 10 तारखेला करण्यात आली। काल 11 तारखेला चंद्रपूरला आमचा एक मुलगा त्यांनी अन्नत्याग आंदोलन कालपासून तिथे सुरू केलं। आज 3रा दिवस आहे। आज नागपूरला या ठिकाणी 13 लोक साखळी उपोषण करून राहिलेले आहे। आज खामगावला मोठा मोर्चा आहे, जालन्याला मोठा मोर्चा आहे, समुद्रपूरला मोठा मोर्चा आहे, काल कुही मांडळला झाला आणि अशा प्रकारे आता प्रत्येक तालुका स्तरावर आणि प्रत्येक जिल्हा स्तरावरती हा संपूर्ण ओबीसी समाज जागृत झालेला आहे। आणि जी काही मागणी आंदोलनकर्त्यांची होती की मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, त्याचा विरोध करून कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्र नाही तशा मराठा कुटुंबाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये व त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये ही मागणी करीत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। अशाच प्रकारचं आंदोलन येत्या 2-3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसेल आपल्याला। आणि 17 तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण ओबीसी समाज आणि कुणबी समाज मोठ्या संख्येने मोर्चे काढणार आहेत व जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदन पाठवून कुठल्याही परिस्थितीमध्ये सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ही मागणी त्या ठिकाणी सादर करणार आहे। आणि त्यासोबतच आणखी आमच्या ओबीसी समाजाच्या 12 मागण्यांचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे। त्यावर मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी लवकरात लवकर या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रतिनिधी मंडळाला चर्चेला बोलून चर्चा करावी व ओबीसीचे प्रश्न सोडवावे अशी आपल्यामार्फत मी त्यांना निवेदन करतो। राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे जालन्यामध्ये आणि त्या ठिकाणी ओबीसींना त्या आरक्षणाची झळ त्याच्यापासून पोहोचेल, ओबीसीचं आरक्षण हिसकावलं जाईल आणि ओबीसींना न्याय मिळणार नाही म्हणून ओबीसीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यात आहे। आमचा पक्षाची भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, काल जी भूमिका होती ती आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे। कारण खऱ्या अर्थाने ओबीसीला जर महाराष्ट्रामध्ये न्याय दिला असेल किंवा त्यांचं आरक्षण दिलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी आणि त्यांनी केलेल्या सूचनेमुळे मंडल आयोग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कमिशनच्या अहवालामुळे आणि व्ही.पी. सिंग साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे आणि त्याची अंमलबजावणी शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्रात केल्यामुळे या 52% लोकांना आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे। म्हणून पवार साहेबांची भूमिका काल पण ती होती आणि आज पण आहे आणि उद्यासुद्धा ओबीसीचं आरक्षण वगळून हे मराठा समाजाला आरक्षण 50%ची मर्यादा ओलांडून दिलं पाहिजे या मताचे शरदचंद्र पवार साहेब आहे। ही आमची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही ओबीसी बांधवांना
त्या ठिकाणी मदत करण्याकरता, त्यांच्या आंदोलनाला सहकार्य करण्याकरता, पाठिंबा दर्शवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. सांगली जिल्हा बेडक गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान बांधण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र सरपंच उमेश पाटील यांनी गाव सभा घेऊन स्वागत कमान न बांधण्याचा ठराव केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाला हरताळच फासलाय. यामुळे गावात संतापाची लाट उसळली असून आता आरपार लढण्याच्या हेतूने बेडक गावातील आंबेडकर अनुयायी कोल्हापूर येथील ऐतिहासिक माणगावात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून माणगाव ते मंत्रालयाचा लॉंग मार्च काढण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मिरज तालुक्यातील बेडक गावामध्ये 16 जून रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान या बेडगेचा जातीवादी सरपंच, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील या सर्वांनी संगनमतानं जी उद्ध्वस्त केली आणि त्या ठिकाणी परत आपली बाबासाहेबांची कमान उभी राहावी म्हणून बेडगेचा समस्त आंबेडकरी समाज, आमच्या माता भगिनी यांच्यासह आम्ही परत पुन्हा माणगाव ते मंत्रालय मुंबई असा लॉंग मार्च काढलेला आहे. आणि त्या संदर्भात आज माणगाव इथं जी लोकसंसद भरवलेली होती, जसं त्यांनी ग्रामसभा त्यांच्या गावात भरवली तसे आंबेडकरी समाजातल्या सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज आपण या माणगावमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या माणगाव या भूमीमध्ये बहिष्कृत परिषद घेतली शाहू महाराजांच्या सोबत, अशा या पवित्र भूमीमध्ये आज माणगाव इथून आपण लोकसंसद भरवून जे ठराव मंजूर केले की या बेडकमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान झालीच पाहिजे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची अभ्यासिका झाली पाहिजे आणि या कमानीचं काम तात्काळ पूर्ण करा. ज्या दिवशी कमानीचं काम पूर्ण होईल त्या दिवशीच हा बेडगेचा आंबेडकरी समाज त्या गावामध्ये परत येईल, अन्यथा गावामध्ये परत येणार नाही. अशा पद्धतीचा निर्धार करून आज सगळा आंबेडकरी समाज बाहेर पडलेला आहे. 150 बौद्ध कुटुंबांनी आज गाव सोडलेला आहे, बेडक गाव सोडलेला आहे. आज महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यात बेडक जे गाव आहे त्या गावातल्या आपल्या समाजातल्या लोकांच्यावर जे अन्याय अत्याचार व्हायला लागलेत ते अत्यंत दुर्दैव आहेत. खऱ्या अर्थानं बेडक गावातल्या जनतेची स्वतःसाठी काही मागणी नाही. स्वतःला रोजगार द्या, स्वतःची कर्जमाफी करा, नोकऱ्या द्या, अशा पद्धतीची काही मागणी नाही. पण त्या गावातमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं कमान उभारावी आणि तेही लोकवर्गणीत उभा आम्ही स्वतः करतो अशा पद्धतीचं काम सुरू असताना, कमान उभा राहिलेली असताना सुद्धा तिथल्या जातीवादी विचाराच्या लोकांनी, ती धनदांडक्या लोकांनी ताकदीनं बळाच्या जोरावर धमकी देऊन ती कमान पाडण्याचं काम जे केलेलं आहे, त्या कामाचा, त्या कमान पाडणाऱ्या त्या सगळ्या जातीवादी लोकांचा मी निषेध या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांना पाठीशी घालणाऱ्या तिथलं जे सरकार आहे, महाराष्ट्रातलं सरकार आहे, तिथे जे आमदार खासदार आहेत त्यांचाही मी निषेध या निमित्तानं व्यक्त करतो. खरं तर या मंडळींची मागणी आहे की गावाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावांची कमान उभारावी, एवढी साधी मागणी असताना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांना नको आहे, हे एवढा जातीविधी विषारी विचार त्यांच्या मनात जो आहे ते अत्यंत धोकादायक आम्हा सगळ्यांना वाटतो. आम्ही बेडगाव, आमच्या बेडगावात आम्हाला न्याय मिळत नाही. इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर पण आमचं दाद काय घेतले नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही. तर आम्ही बेडगेची सर्व कुटुंब 150 कुटुंब आम्ही घर सोडून, गाव सोडून जात आहे. तर गावात नाव चालत नाही बाबासाहेबांचं, त्यासाठी आम्ही बेडगाव सोडत आहे. एवढं मी सांगून माझं नाव संगीता बाळू कांबळे, माझं गाव बेडक. तर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आम्हाला न्याय भेटत नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांची कमान होत नाही किंवा बेडक गावाला, आमच्या अकबन बेडक गावाला बाबासाहेब नावाच्या कमानीचे चालत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान चालत नाही. तर त्या गावात आम्ही राहत नाही. त्या गावाचा जातीभेद चालू आहे, आमच्या संग जातीवाद करत आहेत तिने. लुईस ब्रेल द ब्लाइंड मेन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र नांदेडच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सौ मीरा वैजनाथ काळबांडे यांच्यासह दिव्यांग आमरण उपोषणास बसले आहेत. आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची मागणी असल्याचे उपोषणकर्त्यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीवर सांगितले. सौ मीरा वैजनाथ काळबांडे, श्रावस्ती नगर, तेरा नगर, नांदेडची रहिवासी असून
माझ्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. मागणी क्रमांक 1, नवीन घरकुल तात्काळ उपलब्ध करून देणे. मागणी क्रमांक 2, अंत्योदय योजनेचे राशन कार्ड उपलब्ध करून देणे. मागणी क्रमांक 3, संजय गांधी निराधार योजनेचे जे पेमेंट आहे ते दरमहा 10 तारखेच्या आत जमा होणे. नंबर 4, जे विवाह झाल्याच्या नंतर 50,000 रुपये भत्ता भेटते समाज कल्याणकडून, ते अर्थसहाय्य मिळण्याबाबत. नंबर 6, जे हयात प्रमाणपत्र असते ते दर वर्षाला जे 6 महिन्याला घेतले जाते ते वर्षाला घेण्यात यावे. वरील सर्व मागण्या जोपर्यंत माझ्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत माझं जे आमरण उपोषण आहे ते जशास तसं राहणार. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगरक्षक भाजपा पदाधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी सकल धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. की 2014 मध्ये धनगर समाजाचं या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं झालं आणि त्या आंदोलनाला भेट देत असताना आजचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देतो आणि तेव्हापासून सातत्यानं हे चॉकलेट देण्याचं काम आणि समाजाला भूलथापा देण्याचं काम भाजप शासनाच्या वतीनं सुरू आहे. आज तो जाब विचारण्यासाठी आमचे एक धनगर समाजाचे कृती समितीचे कार्यकर्ते आहेत शेखर बगाडे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना आमचं आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही आरक्षणाचा निर्णय केव्हा घेताय असं म्हणत भंडारा उधळला. त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली, त्या गावगुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली. म्हणून ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि एस टी प्रमाणपत्र तातडीनं आम्हाला ते मिळालं पाहिजे. एकीकडे मताचा जोगवा मागताना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जेजुरी गळावर घेऊन अंगावर भंडारा घेतात, खांद्यावर घोंगळं घेतात, हातात काठी घेतात आणि धनगर समाजाच्या बद्दल आम्हाला किती पुढका आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मतांच्या वेळेस त्यांना भंडारा चालतो, सगळं धनगर समाजाचं घोंगळं चालते, लाठी चालते, काठी चालते आणि आज जेव्हा आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हा तुमच्या पवित्र असा भंडारा तुमच्यावर उधळला. तर एवढं तुम्हाला धनगर समाजाचा तिरस्कार आहे काय? एवढा त्या भंडाऱ्याचा तुम्हाला तिरस्कार आहे काय? मतं मागण्याच्या वेळेस सगळा तुम्ही मतांचा जोगा मागताना हा सगळा खेळ करता. हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे. म्हणून भाजपनं जे फसवणूक धनगर समाजाची केली त्यांना ही धनगर समाज त्यांना माफ करणार आणि आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीनं आज हे जिल्ह्यात महाराष्ट्रभर निवेदन देत आहेत की ज्या गावगुंडानं भागड्यांना मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि तात्काळ एस टीचं प्रमाणपत्र ज्या पद्धतीने यांनी आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता यांनी केली पाहिजे. येथे येणाऱ्या लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि सगळ्यात विधानसभा निवडणुका सगळ्या सर्व निवडणुकांमध्ये यांना धनगर समाज यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या ठिकाणी परभणी शहरातील भीमनगर विकासनगर येथे आम्रपाली बुद्ध विहारात पूज्य भंते सिलबोधी यांच्या उपस्थितीत ग्रंथाचे वाचन सुरू आहे. या ग्रंथाला उपस्थित आम्रपाली महिला मंडळाच्या सर्व बौद्ध भगिनी व बौद्ध उपस्थित असतात. आम्रपाली बुद्ध विहार येथे 2 महिन्यांपासून हा ग्रंथ वाचन सुरू असून 23 सप्टेंबरला या ग्रंथाची सांगता होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाची सुरुवात करण्यात आलेली आहे. टीव्ही जय भीम इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण परभणी शहरातील आम्रपाली बुद्ध विहार या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून या ठिकाणी पवित्र ग्रंथाचं वाचन सुरू आहे. आम्रपाली महिला मंडळ ब्रह्मानगर इथे 3 महिने होत आहे आता ग्रंथ चालू आहे आणि आमचे भंतेजी वीरभद्र शीलभद्र बोधी शीलभद्र बोधी भंतेजी इतके छान समजून सांगत आहे की आमच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश पडत आहे.
आणि इतकं छान समजून सांगतात. आमच्या महिला मंडळ आधी 10 येत होते तर आज 50 आहे. महत्त्वाची म्हणजे इतकी चांगली गोष्ट की महिला मंडळ आधी खूप कमी येत होत्या, पण आता 50-60 महिला मंडळ आणि बरेच पुरुष येतात. त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतं की भंतेजी इतके छान समजून सांगतात. त्या ठिकाणी आनंद वाटला मला की बाया शुभ्र वस्त्रामध्ये दिसतात. भंतेजीचं प्रवचन होते आणि भंतेजी लाभणं म्हणजे आपलं भाग्य मोठं. भंतेजीचे विचार आणि भंतेजीचं प्रवचन हे कोणाच्या नशिबाबंदी आहे. हे भगवान बुद्धाचं अंगार वस्त्र आहे, त्यानं प्रदान केलेलं आहे. ते आपल्या भाग्य आपलं मोठं म्हणा, नशीब मोठं म्हणा. तरुण बायाला सांगते माय मावले हो तुम्ही आता आल्या. खूप खूप करून बसले नामंत्राचा लढा सगळं केले. ईस गावात बाबासाहेबांचे पुतळे उभारले, सगळे केले. ते बोलत नाही धमाचं काम. आणि या धमाच्या कामामध्ये शुभ्र वस्त्र घालून वंदनाला येतात, प्रवचन. आणि या ठिकाणी भगवान बुद्धाचा मोठा पुतळा सिद्धार्थ हत्यामिरे साहेबांनी दिलेला आहे. आणि या ठिकाणी असं मला वाटते की आपल्या महिला खऱ्या अर्थानं शिक्षण आहे ना. आमच्या काळाला शिक्षण नव्हतं, आवडधबड कामं केले, पण धमाचेच कामं केली. तुम्ही भाग्यवान आहात, बाबासाहेबाच्या नातरुंडा पुतरुंडा आहात तुम्ही. भगवान बुद्धाचा आशीर्वाद आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला पांढरे शुभ्र कपडे, बंगले, घरं दारण, तुमचे लेकरं बाळ, आमचे नातरुंड पुतरुंड आज शाळा शिकायलेत, अधिकारी मिळालेत, मोठमोठाले कलावंत मिळाले. या ठिकाणी मी कशासाठी आहे, सह्याद्रीच आमचे भंतेजी धर्मगुरू आहात. आम्रपाली बुद्ध विहार वर्मानगर या ठिकाणी आम्ही 3/7/2023 पासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन पूज्य भंते शीलभद्रजी बोधी यांच्या वतीने सुरुवात केलेले आहे. आणि आज तागायत आम्हाला त्यांनी 2.5 महिन्यापासून बुद्ध आणि धम्मा या ग्रंथाचं वाचन करून शब्दशः चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे. आणि फक्त आमचे 15 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या ठिकाणचं आमचं हे पूज्य भंते यांच्या वतीनं पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी हा ग्रंथ चालू केलेला आहे. आणि सर्व स्तरातील महिला, आजूबाजूच्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहून ग्रंथाचं श्रवण करत येत आलेले आहेत. आपल्यासोबत आम्रपाली बुद्ध विहाराचे कार्याध्यक्ष राका साळे होते आणि इतरही महिला मंडळ या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा ग्रंथ ऐकण्यासाठी येत असतात. लॉर्ड बुद्धा TV, दिलीप बनकर, जिल्हा प्रतिनिधी परभणी. सकल धनगर समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे धनगर समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष शेखर भंगाडे यांनी धनगर समाज आरक्षण संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर केले व त्यांच्या अंगावरती भंडारा हळद लावली असता त्यांच्या अंगरक्षकांनी व सोलापूर भाजपा शहर अध्यक्ष यांनी भंगाडे यांना अमानुष मारहाण केली. यामुळे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगरक्षकावर आणि भाजपच्या शहराध्यक्षांवर धनगर समाजाच्या बांधवांवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी यासाठी आज धनगर समाज वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शेखर भंगाळे युवकांनी सोलापूरमध्ये या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जे धनगरांच्या आरक्षणासंदर्भातलं जे निवेदन दिलं आणि भंडारा लावला, जो धनगराचा पवित्र आहे असा भंडारा लावत असताना थोडासा डोक्यावर टाकला आणि त्याचा उद्रेक म्हणून त्यांच्या पालकमंत्र्याचे PA आणि त्यांचे बॉडीगार्ड आणि तो शहराचा भाजपाचा अध्यक्ष यांनी जे अमानुषपणे मारहाण केली, त्या अमानुष मारहाणीबद्दल विखे पाटलांना शब्दानं सुद्धा त्यांना म्हटलं नाही. म्हणजे या विखे पाटलाच्या सरंजामशाहीबद्दल आमचा निषेध आहे आणि अशा माणसाच्या शहर अध्यक्ष आणि त्या PAने मारलं त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे आणि या भाजपाच्या मंत्र्याचा निषेध करतो.
डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशन नांदेडच्या वतीने 21वे भीम महोत्सव वर्ष येत्या 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नांदेड येथील लोकमान्य मंगल कार्यालयात प्रबोधनकार गुरुवर्य वाबडे महाराज आळंदीकर यांच्या कीर्तन व कृष्णाई पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश महासचिव बापूराव गजभारे हे राहणार आहेत। प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाचे अध्यक्ष पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो पूज्य भदंत पय्यामोदी महाथेरो यांची उपस्थिती राहणार असून पुरस्कार वितरण पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष बापूराव गजभारे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली। क्रांतिकारी जय भीम। मी बापूराव गजभारे, अध्यक्ष डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशन नांदेड आणि प्रदेश महासचिव पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेश। गेल्या 20 वर्षापासून आम्ही या नांदेड शहरामध्ये डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भीम महोत्सवाचे आयोजन करीत असतो। या निमित्तानेच पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या पत्रकारांना आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, उद्योग, आरोग्य, साहित्य आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही महनीय व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा आम्ही गौरव करत असतो। ही परंपरा गेल्या 20 वर्षापासून या नांदेड शहरामध्ये आहे। हे यंदाचं 21वं वर्ष असून यावर्षी साहित्य क्षेत्रातील एक मोठं नाव डॉक्टर वैशालीताई डॉक्टर माधवराव किनाळकर या साहित्य क्षेत्रातील त्यांचं कार्य लक्षात घेऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार या वर्षाचा जाहीर झाला आहे। तसेच पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले म्हणून दैनिक लोकमत हिंदी समाचारचे पन्नालाल शर्मा यांना कृष्णाई पत्रकारिता पुरस्काराने गौरविले जाणार आहे। हे 21वे वर्ष असून यावर्षी 17 सप्टेंबरला लोकमान्य मंगल कार्यालय नवा मुंडा नांदेड येथे भीम महोत्सव आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। नेहमीप्रमाणेच भीम महोत्सवाला प्रचंड अशी मोठी गर्दी नेहमीच असते। यावर्षी मात्र आम्ही एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे। कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल करणारे गुरुवर्य प्रबोधनकार वाबळे महाराज आळंदीकर यांचं सामाजिक प्रबोधन घडून आणणारं कीर्तन यावर्षी आम्ही ठेवलेलं आहे। या कार्यक्रमाला पूज्य भंते डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो अध्यक्ष भिक्खू संघ महाराष्ट्र प्रदेश, भंते पय्याबोधीजी अध्यक्ष नांदेड जिल्हा भिक्खू संघ, तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या प्रसंगी त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरणही होईल। या प्रसंगी माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा आणि आंबेडकरी जलसाकार, सुप्रसिद्ध नाट्य लेखक, सिने कलावंत, गायक, वादळवारा अनिरुद्धजी वनकर हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत। तसेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। असे अनेक मान्यवर या कार्यक्रमात आपली हजेरी लावणार आहेत। सांगायचं तात्पर्य एवढंच की गेल्या 20 वर्षापासून ही पुरस्काराची आणि महोत्सवाची परंपरा ही निरंतरपणे सुरू आहे। यंदाचा आगळा वेगळा हा कार्यक्रम आहे। पहिल्यांदाच आंबेडकर चळवळीतून कोणीतरी कीर्तनाचा महोत्सव ठेवतो, याला विशेष महत्त्व आहे। आणि म्हणून मी लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून तमाम आंबेडकरी जनतेला अशी विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने मुलाबाळासहित उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती करतो। जय भीम। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो,
जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायदा कलम 11 मधील राज्य सरकारने केलेली दुरुस्ती तत्काळ रद्द करण्यात यावी या मागणीकरिता आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबा फतेहसिंगजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मनबीर सिंग ग्रंथी व शीख समाज बांधवांच्या वतीने धरणे आंदोलने करण्यात आले। शहर है जो श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज के नाम से जाना जाता है, इसे हजूर साहिब भी कहते हैं। यहाँ पर गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजूर अब्दुल साहब ये स्थान है जिसका प्रशासन करने के लिए 1956 में सिख समुदाय ने गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजूर अब्दुल साहब बोर्ड की स्थापना की थी और उस बोर्ड को रजिस्टर्ड किया था, जिसके द्वारा 17 सदस्य इस बोर्ड में चुने जाते हैं जिनकी नियुक्ति होती है और वो गुरुद्वारा बोर्ड का प्रशासन करते हैं। लेकिन दुर्भाग्य से वर्ष 2015 फरवरी में महाराष्ट्र सरकार ने गुरुद्वारा सचखंड बोर्ड एक्ट 1956 में कलम 6 और कलम 11 और कलम 15 में तब्दीली करके हमारे अध्यक्ष पद की नियुक्ति की कलम पर अधिकार कर लिया है, उसे आधिपत्य में ले लिया है, जिसके कारण अब अध्यक्ष की नियुक्ति सरकार कर रही है, जबकि बोर्ड का अध्यक्ष चुनने का स्वातंत्र अल्पसंख्यक सिख समाज को चाहिए था। ये उनका अधिकार है। लेकिन पिछले 2015 से ये निरंतर ऐसा हो रहा है और सिख समुदाय बार बार मांग कर रहा है कि महाराष्ट्र सरकार द्वारा किया गया 2015 का संशोधन रद्द कर एक्ट को पूर्ववत बनाया जाए और सिख समुदाय को फिर से गुरुद्वारा बोर्ड में अपना अध्यक्ष चुनने का स्वातंत्र बहाल किया जाए। इसके लिए हम बार बार आंदोलन कर रहे हैं। आज भी बाबा फतेह सिंह जी बहुउद्देशीय संस्था के माध्यम से यहाँ पर सिख समाज के धरने आंदोलन रखे गए। मनबीर सिंह ग्रंथी उस धरने आंदोलन के आयोजक है, मेरे साथ में है और हमारी सब हजूर साहिब की संगत और नेताओं की ये मांग है कि तुरंत कलम 11 और कलम 6 का जो संशोधन महाराष्ट्र सरकार ने किया है उसे रद्द किया जाए। सचखंड हजूर साहेब गुरुद्वारा ह्या ठिकाणी 2015 मध्ये कलम 11 संशोधन ही लागू केली ती आणि कलम 11 संशोधन लागू केल्यामुळं या ठिकाणी कोणावेळी ज्याची सत्ता असेल त्या ठिकाणी यातला अध्यक्ष होतो, पण तसं न होणे म्हणून इथल्या सर्व शीख समाजाची सर्व पक्षी लोकांची तसं होणे म्हणून या भागात इलेक्शन होतो, संवैधानिक प्रमाणे इलेक्शन होतो, त्याच्यातून सदस्य निवडून येतात, सदस्य निवडून आल्यानंतर त्याचा अध्यक्ष होतो आणि तोच अध्यक्ष झाला तर या गुरुद्वारा भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर तो स्थानिकचा मनुष्य असतो, बाहेरल्या माणसाला काही थोडं माहीत नसतं आणि एक धर्मस्थळ आहे आणि धर्मस्थळाची कुठलं राजकारण होणे म्हणून या ठिकाणी आमचं असं सगळ्याचं म्हणणं आहे, कलम 11 संशोधन हे रद्द करावं आणि जनतेतूनच अध्यक्ष व्हावं अशी प्रामुख्याने मागणी। आमदार म्हणून आपली भूमिका काय राहिली बाबतीत? आमदार या भागाचा आमदार म्हणून मी सगळ्या शीख बांधवाच्या भावना मंत्रालयावर फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्यावर बसून ही चर्चा मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे। उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले। उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील 3-4 वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी जनतेची गैरसोय होत आहे आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील अनेक प्रकरणे गहाळ आहेत। या प्रकरणी दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले। न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण सगळ्यापर्यंत हे विषय पोहोचवले होते की या पूर्ण देशामध्ये जवळपास 5 कोटी प्रकरणं जे दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत आणि जवळपास 6 ते 6.5 कोटी प्रकरणं हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे प्रलंबित आहेत। त्यामध्ये तहसीलदार असतील, संबंधित SDO असतील, ॲडिशनल कलेक्टर असतील, कलेक्टर असतील, ती गोरगरिबांची प्रकरणं आहेत।
ज्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी आहेत, कोणाचे प्लॉटचे विषय आहेत, कोणाचे शेतीच्या रस्त्याचे वाद आहेत, कोणाच्या जमिनीच्या ताब्याचे वाद आहेत. परंतु एक गंभीर बाब आमच्या लक्षामध्ये अशी आली की ही प्रकरणं वर्षानुवर्ष फक्त पेंडिंगच आहेत आणि ज्यांच्याकडे गुणवत्ता असताना, मेरिट असताना, पुरावे असताना, एव्हिडन्स असताना, अशा सगळ्या बाबी त्यांच्या बाजूनं असताना देखील त्यांना न्याय देण्याचं काम संबंधित डिपार्टमेंटकडनं होत नाही. आता बुलढाण्यामध्ये आम्ही सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी ठिय्या आंदोलन पूर्ण केलं आणि उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र जाधव साहेब आज इथे नाहीत अशी माहिती मिळाली त्यांच्या कार्यालयातनं की ते अमरावतीला लोकशाही दिन तक्रार निवारणामध्ये त्यांची ड्युटी लागलेली आहे. त्यांच्या जागेवर तहसीलदार म्हणून खंडारे साहेब आले, त्यांना आम्ही त्या संबंधित निवेदन दिलेलं आहे. अपेक्षा आहे की हा व्यक्ती कर्तव्यदक्ष आहे अशी माहिती आमच्याकडे आहे आणि जी पेंडन्सी आहे, जी प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यांना गुणवत्तेच्या आधारावर त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यावा. परंतु गेल्या 2014 पासून ते आतापर्यंत जी प्रकरणं गुणवत्ता असताना देखील निकाली काढली नाही, ते हांडे साहेबाच्या कार्यकाळातले असतील, नाईकच्या कार्यकाळातले असतील आणि त्यांचा जो स्टाफ होता, कर्मचारी स्टाफ होता, ज्यांनी हेतुपुरस्सर काही कारण नसताना ती प्रकरणं फक्त अडून ठेवली, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही येत्या काही दिवसातच रिट पिटिशन नागपूर खंडपीठ या ठिकाणीच दाखल करणार आहोत. त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांना त्याची उत्तरं द्यावं लागतील. न्याय देण्याचं पवित्र आणि पुण्य काम यांच्या हातामध्ये असताना सुद्धा यांचे हात न्याय देण्यासाठी पुढे आले नाहीत. बरेचसे लोक असे आहेत की त्यांचा पहिल्या पिढीचा जो निकाल होता तो पुढच्या पिढीला सुद्धा मिळाला नाही, त्यांना तिसऱ्या पिढीकडे आशेनं पाहावं लागत आहे. आज आम्ही इथं आले असताना दिनकर पारवे नावक एक 82 वर्षाचे वयोवृद्ध असलेली व्यक्ती, त्यांना सुद्धा साहेबांच्या समोर आणलं की या व्यक्तीला जर आता न्याय मिळाला नाही आणि या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर या व्यक्तीच्या मृत्यूला सुद्धा आपली यंत्रणा जबाबदार असेल, ही बाब सुद्धा आम्ही संबंधित न्यायालयाच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या सुद्धा विचारामध्ये आणून दिली. दुसरं प्रकरण आमचं गायकवाड म्हणून जे 86 पासून पेंटिंग आहे, 86 ला सेल लीड झालेली आहे, ओरिजिनल दस्तावेज आहे, त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालं, एव्हिडन्स झालं, स्पॉट व्हेरिफिकेशन झालं, सगळ्या प्रकारचे अहवाल मागून झाले. परंतु 2 वेळेस त्या प्रकरणामध्ये ती कागदपत्र गहाळ करण्यात आली. आम्हाला हा संशय आहे की ती कागदपत्र गहाळ झालीत, मिसप्लेस झालीत का कोणाच्या सांगण्यावरनं, काही राजकीय हस्तक्षेपामधनं ती कागदपत्र बाजूला करण्यात आली, किंबहुना जी विरुद्ध पार्टी आहे ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत, त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध सांभाळून ती कागदपत्र बाजूला करण्यात आली. आणि अशा पद्धतीचं जर करप्ट होऊन जर सिस्टीम काम करत असेल तर ते न्यायालय नाही, ते अन्यायालय होईल, तिथं अन्याय करण्याचं काम होईल. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर हयात असताना जर तुम्हाला न्याय मिळत नसेल तर तो न्याय राहत नाही, तो अन्यायच होतो आणि अन्यायाला विलंब लावणे हा देखील अन्यायच होतो. आणि त्या संदर्भात आम्ही जर वेळेच्या आत येत्या 90 दिवसामध्ये आमची पूर्ण प्रकरणं या तालुक्यातील जेवढे काही गोरगरीब कास्तकार शेतकरी आहेत त्यांची प्रकरणं जर निकाली लागली नाही तर मात्र आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला सोडणार नाही. आम्ही आमचं आंदोलन सुद्धा इथून पुढे तीव्र आणि व्यापक करू आणि सन्माननीय हायकोर्ट नागपूर बेंच या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करून यांना यांची जागा दाखवून देऊ. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचे. तोपर्यंत जय भीम.